उपमुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपली अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली. शिंदेंचं वक्तव्य, तर लंका जळून जाळू बोललं तर मनावर घेऊ नका फडणवीस. मोदींनी दिलेल्या निधीमध्ये वाटेकरी नको, पालघरमधील सभेत फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांच्या थेट माफीनामा, अजित पवार भाषणाच्या ओघात बोलले होते अपशब्द. मी कडक आहे असं म्हणतात, मी दाखवण्यासाठी फिरत नाही, कामासाठी फिरतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोख कुणाकडे? मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न, जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक. IIT संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध. भाजपाचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल, ठाकरेंना फक्त निवडणुकीवेळी मुंबई आठवते. बावनकुळेंचं वक्तव्य, राज ठाकरेंनी नातवाला बालमोहन शाळेत घालावं. अमित साटम यांचा घणाघात. दुबार मतदारांविरोधात ठाकरे गटासह मनसे आक्रमक, बोरिवलीत ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पाहणी. ठाकरे बंधूंच्या आदेशानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर. ठाण्यातील मतदार यादीत नवी मुंबईतील पत्ता असलेले मतदार, मनसेकडून ठाणे पालिकेच्या मतदार यादीतील घोळ समोर. अविनाश जाधव आयुक्तांना जाब विचारणार. शिर्डीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप. माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरण, आरोपी कार चालक रामनाथ चौहान पोलिसांच्या ताब्यात. ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबल्यानं अपघात, पोलिसांची माहिती. अंजली दमानी यांच्या निशाण्यावर अजित पवार, अजित पवारांविरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार. डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव, चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार फक्त 500 रुपयात. पुणे कथित जमीन खरेदी गैरव्यवहाराबाबत दमानी यांचे नवे दावे. मुश्रीफ यांचं वर्तन पाकधार्जिणे, कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य, कसाबची पाठराखण केल्याचा मुश्रीफ यांच्यावर ठपका. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीत संघर्ष, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचं शिवसेनेकडून स्वागत, राष्ट्रवादीकडून निषेध, रॅलीला दाखवले काळे झेंडे. लाडक्या बहिणी महायुतीच्याच पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं नागपुरात वक्तव्य. पुण्यात महिलेनं केला पुरुषावर अत्याचार, गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर अत्याचार, अश्लील फोटो काढून पैशांचीही मागणी. कुंभमेळ्यासाठी रामकाल पथासाठी रहिवाशांचं होणार पुनर्वसन, पुनर्वसनाला हिरावाडी परिसरातील नागरिकांचा विरोध, पुनर्वसनाविरोधात नागरिकांचं आंदोलन. मुंबईतील हवा अतिशय वाईट श्रेणीत, हवा प्रदूषणामुळे दृश्यमानताही कमी, मुंबईकरांना मास्क वापरण्याची वेळ. नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प, वाशी पुलावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्या. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण, मरीन ड्राईव्ह इथल्या शहीद स्मारकावर आदरांजली, मुख्यमंत्री, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित. उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी नवी शक्कल, माकड पकडणाऱ्याला मिळणार 600 रुपये. आज 76वा संविधान दिन, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, संविधान जनजागृतीसाठीही विशेष कार्यक्रम. स्मृती आणि पलाशच्या संबंधात मिठाचा खडा, पलाशच्या जुन्या संबंधांची समाज माध्यमात जोरदार चर्चा. रोहित शर्मा असेल 2026च्या T20 विश्वचषकाचा चेहरा, ICCनं केली आहे महत्त्वपूर्ण घोषणा. आज चंपाषष्ठी म्हणजेच खंडेरायाच्या कर्तृत्वाचा गौरव, जेजुरी गड भंडाऱ्याच्या उधळणीनं निघाला न्हाऊन.